TCS ले ऑफ आणि त्याच्यामध्ये एका HR नी एका फिमेल एम्प्लॉई जी 17 इयर्स TCSमध्ये आहे आणि जी मॅटर्निटी लीववरून परत आली अशा एम्प्लॉईला ऑफिसमध्ये बोलवून 2 तास कॉन्फरन्स रूममध्ये बसवून त्यांना टर्मिनेट केलं. आणि ही एम्प्लॉई ज्यावेळी ऑफिसमध्ये आली त्यावेळी तिच्याबरोबर तिचं बाळ आणि तिचे मिस्टर पण बाहेर होते. तर कंपनीनं 2 तास या फिमेल एम्प्लॉईला ऑफिसमध्ये बसवलं आणि मग त्या फिमेलने रिक्वेस्ट केली की आय नीड टू गो अँड फीड द बेबी. आणि मग ती एम्प्लॉई बाहेर आली, त्या बेबीला फीड केलं आणि पुन्हा आत जाऊन तिनं शेवटी रेजिग्नेशन दिलं. तर एखाद्या HR किंवा IT कंपनी किती लोला जाऊ शकते आणि कोणती कंपनी TCS सारखी वन ऑफ द ब्रँडेड वन ऑफ द टॉप कंपनीज इन इंडिया, व्हॉट यू आर डुईंग, यू आर फोर्सिंग युअर 17 इयर्स एक्सपिरियन्स पर्सन हू हॅज बीन विथ TCS, 17 वर्ष ती TCS बरोबर आहे, त्या एम्प्लॉईला तुम्ही मॅटर्निटी लीववरून आल्यानंतर टर्मिनेट करताय. आणि तुमच्या HRला मॅटर्निटी लॉज पण माहीत नाही की यू कॅनॉट टर्मिनेट फिमेल एम्प्लॉई वन शी इज बॅक फ्रॉम मॅटर्निटी. मॅटर्निटीचे 6 महिने जे फिमेल एम्प्लॉईजला दिलेत पेड, ते काही सरकारला असा रूल नव्हता बनवायचा की बाबा चला तुम्ही फ्री द्या. तो जॉब सिक्युअर राहण्यासाठी दिला आहे. त्यामुळे मॅटर्निटी लीववरून आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना काढू शकत नाही. आणि ह्या केसमध्ये हे जे HR आहे नीलम, शी हॅज गॉन टू ऑल न्यू लॉज. तुम्ही त्या फिमेल एम्प्लॉईला 2 तास बसवलं, तिनं तुम्हाला रिक्वेस्ट केली, मग तुम्ही तिला 2 तासांत बाहेर सोडलं. शी सेड दॅट की तिला त्या बाळाला फीड करायचं आहे. देन शी वेंट आऊट आणि मग ती आत येऊन पुन्हा तिने रेजिग्नेशन दिलं. आता ह्या केसमध्ये आम्ही HRलाच पार्टी करणार आहे. महिला आयोग असेल, स्टेट महिला आयोग, सेंट्रल गव्हर्नमेंटचा महिला आयोग, HRD डिपार्टमेंट, लेबर कमिशनर ऑफिस अँड इवन ॲट लेबर मिनिस्ट्री, ॲट ऑल प्लेसेस आम्ही ह्या HRला पार्टी करणार आहे. कारण का कंपनीने तुम्हाला टर्मिनेट करायला सांगितले, बट द वे यू आर एक्झिक्युटिंग इट, यू आर ब्रेकिंग ऑल द लॉज. आणि एक बेटर गोष्ट राहील तुमच्यासाठी की तुम्ही मॅटर्निटी ॲक्ट जो आहे 2017 मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, हा तुम्ही वाचला पाहिजे. HRला लेबर लॉचं नॉलेज असलं पाहिजे. कारण का तुम्ही जे करताय त्यातून तुम्ही फार मोठ्या अडचणीत येणार आहे. आणि माझी HRला पुन्हा तीच विनंती आहे की कंपनीने सांगितलं म्हणून काही कराल तर तुम्ही स्वतः गोत्यात याल, तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तर आमची एम्प्लॉईजला तीच रिक्वेस्ट आहे की अशा गोष्टी झाल्यानंतर तुम्ही त्या रिपोर्ट करा, अजिबात शांत बसू नका. आणि वी विल टेक दिस थिंग्स टू रिस्पेक्टिव्ह लेबर कमिशन ऑफिस. थँक्यू.